भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक. कृषी विभागाला पत्र लिहून मागवली तत्कालीन निर्णयांची माहिती, तर कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा धसांचा आरोप. सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे का राजीनामा देत नाही त्यांना विचारा. अजित पवारांचं स्पष्टीकरण. बोरक्या जिद्दी आणि धाडसे असेल तर माणसाचं काय, जनावरांवर सुद्धा विश्वास ठेवतात. भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा. भास्कर जाधव म्हणतायत मोरक्या कोण, राजकीय वर्तुळामध्ये प्रश्न. मुंबईत पुन्हा मराठी भाषेची गळचेपी. क्रॉफर्ड मार्केटमधील मॅनेजरची मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीत बोलण्याची जबरदस्ती. तर उल्हासनगरमध्ये मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा. परप्रांतीय आरपीएफ अधिकाऱ्याची मुजोरी. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी. हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी. 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी. तर घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी केलं दाखल. चेंगराचेंगरीचा आकडा लपवला जातोय, संजय राऊतांचा आरोप. ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर करत गुलालाची उधळण. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.